नमस्कार. माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण छोटे छोटे षटकोन बनवून त्याची निरंजनाभोवतीची छोटीशी मेहर बनवणार आहे. तर ते बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. रंगीत मोती, पांढरे मोती, दोघेही 6 नंबरचे मोती आहे. नायलॉन धागा, धागा कापायला कात्री आणि वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. हे पहा, सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला सुरुवातीला धाग्यामध्ये 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 6 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे आणि आता त्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे. सोपी आणि सुंदर अशी मेहर आपण आज बनवतो आहे. हे पहा, गाठ पाडलेली आहे. गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. पहा, हा असा इथे आपला गोल तयार झालेला आहे. आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याचेच असे षटकोनी आकाराचे फूल शिकवले त्याचा मी नंतर त्याची एक डिझाईन बनवून त्याचं मी आकाशकंदिलाचा शॉर्ट टाकलेला आहे. तो तुम्ही बघू शकतात. त्याच डिझाईनचा मी आकाशकंदील बनवलेला आहे. आता तो मी पुढच्या भागात तुम्हाला शिकवेल. एका ताईंनी मला रिक्वेस्ट केलेली आहे शॉर्ट पाहून की आम्हाला व्हिडिओ टाका म्हणून, तर मी उद्या तो शिकवायचा प्रयत्न करेल. हे पहा, आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. जशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला 2 रंगीत मोती घालायचे आहे. हे 2 रंगीत मोती घेतले. मी लाल कलर घेतलेला आहे आणि एक हिरवा कलर घेतलेला आहे. तुम्ही कुठलेही कलर वापरून ही मेहर बनवू शकतात. 2 लाल, 1 पांढरा आणि 2 लाल असे आपण 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आणि हा जो धागा काढलेला मोती आहे सुरुवातीचा गोलातला, त्याच्यातूनच आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची. सुई बाहेर काढून घेतली. लगेच आपण शेजारच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. डिझाईन एकदम सोपी आहे. करून पहा आणि कॉमेंट्सद्वारे मला कळवा. तसंच तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा, आता आपण ह्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली. तर इथे आपल्याला 2 रंगीत मोती घ्यायचे आहे. हे 2 रंगीत मोती घेतले आणि एक पांढरा मोती, एक रंगीत मोती. आता आपण 4-4 मोती ओवून इथपर्यंत ही स्टेप करणार आहे. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. 2 रंगीत, 1 पांढरा असे मोती, 2 रंगीत, 1 पांढरा आणि 1 रंगीत असे 4 मोती आपण ओवून घेतलेले. सुरुवातीला 5 मोती घेतले. आता आपण 4 मोती घेणार आहे. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. शेजारचा जो रंगीत मोती त्याच्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक पांढरा मोती, त्याच्याजवळचा एक पांढरा मोती. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, आता इथे परत आपल्याला 2 रंगीत मोती घ्यायचे आहे. असेच तुम्ही 10-12 षटकोन करून डिझाईन करून ताटाभोवतीसुद्धा मेहर बनवू शकतात किंवा ह्याचा आपण ताटावरचा रुमालसुद्धा करू शकतो. 1 पांढरा आणि 1 रंगीत. आता आपण ह्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढली. परत हा पांढरा मोती त्याच्याजवळचा
एक पांढरा मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला 2 लाल मोती घ्यायचे आहे. एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक लाल मोती. 4 मोती आपल्याला असे इथपर्यंत ओवायचे आहे. ह्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढली. जी पाकळी आपण करतो त्याच्यातल्या एका लाल मोत्यातनं सुई आपण अशी बाहेर काढतो. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा काढून घेतलेला आहे आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती, ही सुई अशी बाहेर काढली. आता परत इथे आपण 2 रंगीत मोती घेणार आहे. एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती. ही स्टेप तुम्ही लक्षात ठेवा. पुढच्या वेळेस मी आणखीन ही जी स्टेप केलेली आहे ही आता मी तुम्हाला शिकवणार आहे. ही आता शिकवते. ही एक स्टेप झाली, ही दुसरी स्टेप झाली आणि ह्याच्या पुढे एक तिसरी स्टेप शिकवून आपल्याला कंदील बनवायचा आहे. तो मी पुढच्या भागात तुम्हाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे. आता आपण ह्या एका लाल मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक पांढरा मोती, हा एक गोलातला पांढरा मोती आणि हा एक लाल मोती. हा लाल मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. सुरुवातीला आपण 2 लाल, एक पांढरा, 2 लाल, असे 5 मोती होऊन घेतले. नंतर आपण 2 लाल, एक पांढरा, एक लाल असे 4 मोती असे इथपर्यंत होऊन घेतले. आता पहा, आता इथे हा एक लाल मोती आहे, हा एक पांढरा मोती, हा एक लाल मोती, 3 मोती आपले इथे आहेत. आता आपल्याला काय करायचं, इथे एक लाल रंगीत मोती घ्यायचा आहे, एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक रंगीत मोती घ्यायचा. 3 मोती आपण धाग्यात ओवून घेतलेले. इथे आपले 3 मोती आहेत. ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली. हा आपला इथे छोटासा षटकोनाकार तयार झाला. पहा, खाली एक एक पांढरा मोती आलेला आहे आपला. आता आपल्याला काय करायचं पहा. आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली गोलातला. आता आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्यात सुई बाहेर काढायची. तर आपण काय करणार आहे, ह्या 2 रंगीत मोत्यातनं सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि हा जो एक पांढरा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. आता आपली दुसरी स्टेप पहा. दुसरी स्टेपला आपल्याला काय करायचं आहे, एक रंगीत मोती घ्यायचा आहे. आता आपल्याला 3 पांढरे मोती ओवायचे आहे. एकदा 3 पांढरे मोती, एकदा 3 रंगीत मोती, एकदा 3 पांढरे मोती, एकदा 3 रंगीत मोती, असं आपल्याला ही स्टेप बनवायची आहे. आता आपण काय करणार आहे, एक रंगीत मोती घेतला, 3 पांढरे मोती ओवून घेऊ. परत एक रंगीत मोती घेऊ. असे आपण धाग्यामध्ये एकूण 5 मोती ओवून घेतले. 3 पांढरे, 2 रंगीत आणि हा जो आपला गोलातला पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता पहा, आता इथे आपण ह्या 2 रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढणार. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घेतला. आता इथे आपले 3 रंगीत मोती आहे. तर आपल्या 6 मोत्यांचा गोल करायचा. तर आपण इथे 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या गोलातला हा जो रंगीत मोती ह्याच्यातनं सुई आपण अशी बाहेर काढली. अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा. परत आता आपण पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आहे. आता इथे एक रंगीत मोती घ्यायचा आहे, 2 पांढरे मोती घ्यायचे, एक रंगीत, 2 पांढरे.
आणि एक रंगीत 3 पांढरे मोती आणि हे 2, हा एक पांढरा आणि हा एक लाल, असे 2 मोती इथे आहेत. हे 2 मोती आणि हे 4 मोती, असा 6 मोत्यांचा गोल आपल्याला इथे करायचा. ह्या लाल मोत्यातनं सुई आपण अशी बाहेर काढली. इथे आपले 3 मोती पांढरे. आता परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. आता इथे परत आपल्याला 3 रंगीत मोती येऊन 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. तर आता इथे हे 3 रंगीत मोती, तर आपण 3 रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 3 रंगीत मोती ओवून घेतले आणि ह्या रंगीत मोत्यातनं सुई आपण वरती बाहेर काढली. आता इथे आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. ते हे 2 पांढरे मोती, इथे हा एक पांढरा आणि एक रंगीत मोती आहे ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो पांढरा मोती आणि ह्या गोलातला हा रंगीत मोती, असे 2 मोती आहे. आता आपण इथे काय करणार आहे, एक रंगीत मोती घेऊ आणि 3 पांढरे मोती घेऊ. म्हणजे हे 4 मोती आणि ते 2 मोती, असा 6 मोत्यांचा इथे आपला गोल तयार होईल. मी आता तुम्हाला प्रत्येक मोत्यातनं सुई कशी बाहेर काढायची ते दाखवते आहे. आता आपण ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली. तर आपण आता हा पांढरा मोती आणि हे 2 रंगीत मोती, अशी सुई बाहेर काढली. आता इथे 3 रंगीत मोती आपले आहेत. आता आपण परत धाग्यामध्ये 3 रंगीत मोती येऊन 6 मोत्यांचा गोल तयार करू. ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली. हा आपला रंगीत गोल इथे तयार झाला. आता परत आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्यात सुई आणायची आहे. आता हे 2 रंगीत मोती आणि हा पांढरा मोती, आता हा पांढरा मोती, ह्या गोलातला हा रंगीत मोती, हे 2 मोती आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये एक रंगीत मोती आणि 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या गोलातला हा रंगीत मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आणि परत आता हा एक पांढरा मोती, हा रंगीत मोती, त्याच्या पुढचा हा रंगीत मोती, असे 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता परत आपल्याला 3 रंगीत मोती येऊन 6 मोत्यांचा एक रंगीत गोल तयार करायचा आहे. आता आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत हा एक रंगीत मोती, हा एक रंगीत मोती आणि हा पांढरा मोती, अशी सुई आपण बाहेर काढली. आता इथे परत आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे आणि 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपला हा षटकोनी आकाराचं फूल इथे तयार होत आलेलं आहे. हे पहा, आणि ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत हा एक पांढरा मोती आणि हे 2 रंगीत मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे, 3 रंगीत मोती घ्यायचे आहे. तो एक स्टेप लक्षात ठेवा. पुढच्या आपल्याला आता पुढच्या भागात पुढची स्टेप शिकायची आहे आणि कंदिलाची विण शिकायची आहे. आता आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली, ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला परत एक रंगीत मोती घ्यायचा आहे, 3 पांढरे मोती घ्यायचे आहे आणि ह्या पाकिटला हा रंगीत मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आपण. याशी सुई बाहेर काढल्यानंतर हा पांढरा मोती, हा रंगीत मोती, हा रंगीत मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आतापर्यंत आपण एक रंगीत, 3 पांढरे, असे 4 मोती इथल्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे आपले हे 4 रंगीत मोती आहे, 1 2 3 4.
इथे 6 मोत्यांचा गोल करण्याकरता आपल्याला परत 2 रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढल्यानंतर पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि गाठ पाडून घेऊ. हे पहा, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. अशा प्रकारे आपलं ही डिझाईन इथे झालेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊया. हे पहा, इथे मी गाठ पाडून घेते आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा, आता हा धागा मी कापून घेतलेला आहे. असे आपण 10-12 ही अशी फुलं बनवून ताटाभोवतीची सुद्धा महिरप बनवू शकतो. हे पहा, आपली निरांजनी भोवतीची छोटीशी महिरप. ही आपली एक महिरप डिझाईन झालेली आहे. आणि तुम्हाला देवाजवळ ठेवण्याकरता एक छोटीशी डिझाईनसुद्धा मी सांगते. हा असा गोल मी तुम्हाला शिकवलेला आहे. मध्यभागी असा गोल ठेवायचा आणि ही अशी फुलं ठेवून देवाजवळ रांगोळी म्हणून सुद्धा आपण ह्याचा उपयोग करू शकतो. ही अशी महिरप आपण छोटीशी निरांजन म्हणून वापरू शकतो, दिवा महिरप म्हणून. आणि देवाजवळ ठेवण्याकरता अशी छोटीशी रांगोळी आपण वापरू शकतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.